अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी पायलटला बळीचा बकरा बनवायचा डाव। व्हीके सिंगला का वाचवलं जातंय? सिंग कुणाचं नाव घेईल ही भीती आहे का? रोहित पवारांचे थेट सवाल। राज्यसभेच्या 7 खासदारांची बिनविरोध निवड। शरद पवार, विनोद तावडे, माया इनावते, पार्थ पवार राज्यसभेवर। रामदास आठवलेंची ही बिनविरोध निवड। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत। संजय राऊतांचं मोठं विधान। भाजपच्या मंत्री आणि आमदारांवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आमदार मंत्र्यांच्या गैरहजेरीवरनं भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची नाराजी। नरेंद्र मोदींनी देशाची सुरक्षा जपली तर विरोधकांचं आयुष्य फक्त एका परिवाराच्या गुलामीत गेलं। परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद। मुख्यमंत्र्यांकडनं विरोधकांच्या टीकेचा समाचार। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी घातपाताची शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांनी व्हीके सिंगवर नवीन आरोप केलेत। दृश्यमानता कमी असून सुद्धा टेक ऑफसाठी दबाव टाकल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। तर दुसरीकडे अमोल बेटकर यांनी दादांच्या विमानातली फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना व्हीएसआर कंपनीकडून धमकावलं जातंय असा आरोप बेटकर यांनी केलाय। व्हीएसआरचे अंडरवर्ल्डशीही संबंध आहेत असाही आरोप होतोय। विधान परिषद निवडणुकीवरनं महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचंही बोललं जातंय। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचा आग्रह धरलाय तर काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेतलीय। तिथे आखातामध्ये संघर्षाचे परिणाम आता जगभर होत आहेत। अशा वेळी भारतात इंधन पुरवठा सुरळीत आहे आणि कुणीही घाबरू नये असं आवाहन केंद्राकडनं केलं गेलंय। पहिली बातमी घेऊया। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीचा पायलट सुमेध कपूरला बळीचा बकरा बनवलं जातंय। रोहित पवारांनी हा नवीनच आरोप केलाय। व्हीएसआर कंपनी आणि काही बड्या नेत्यांवर त्यांनी हा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही, मात्र येत्या काही काळामध्ये काही नावं जाहीर करायचा इशारा त्यांनी यावेळी दिला। विशेष म्हणजे दृश्यमानता कमी असताना सुद्धा व्हीके सिंगनं पायलट कपूरवर उड्डाणासाठी दबाव टाकला असा आरोप रोहित पवारांनी केलाय आणि एवढंच नाही तर घातपाताचा संशय व्यक्त केलाय आणि अपघाताच्या तपासाबाबत काही सवाल उपस्थित केलेले आहेत। दरम्यान सगळ्यात पूर्वी आपण अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांनी कोणते आरोप केलेले आहेत आपण पाहूया। अजित पवार बारामतीला जायला निघाले तेव्हा त्यांचं विमान उड्डाणासाठी पूर्ण तयार केलं गेलं होतं। या प्रवासासाठी विमानाची सगळी तांत्रिक तपासणी झाली असाही दावा केला जात होता। उड्डाणाच्या वेळी बारामती आणि आसपासच्या परिसरामध्ये धुक्यामुळे दृश्यमानता आवश्यक मर्यादेपेक्षाही कमी होती, खूपच कमी होती। मात्र अशा वेळी विमान उडवणं तांत्रिकदृष्ट्या धोकादायक मानलं जातं। पायलटनं उड्डाणापूर्वी हवामानाची स्थिती आणि कमी दृश्यमानतेची माहिती व्हीएसआर वेंचर्सचे मालक व्हीके सिंग यांना पाठवली सुद्धा होती। आता पायलटनं सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणाबाबत काही शंका व्यक्त केली होती असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे। हवामान खराब असून सुद्धा व्हीके सिंग यांनी पायलटकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला विमान उडवण्याचे थेट आदेश दिले। कंपनीच्या मालकाकडूनच आलेल्या या दबावामुळे आता वैमानिकाला नाईलाजानं विमान उडवावं लागलं असाही आरोप केला जातोय। रोहित पवारांच्या दाव्यानुसार व्हीके सिंग यांनी तू उड्डाण कर, पुढचं नंतर पाहू असं एक बेजबाबदार विधान केलं होतं आणि या विधानामुळेच सुरक्षेचे सगळे नियम धाब्यावर बसून हे विमान हवेमध्ये झेपावलं आणि पुढे एक अत्यंत भीषण अपघात झाला। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सत्य बाहेर येण्यासाठी व्हीके सिंग यांचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स CDR तपासण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। या तपासणीतूनच उड्डाणापूर्वी नेमकं काय संभाषण झालं होतं हे स्पष्ट होईल असा त्यांचा विश्वास आहे। जेव्हा विजिबिलिटी ही 5000च्या खाली होती, म्हणजे 3000च्या आसपास विजिबिलिटी होती, तेव्हा कॅप्टन कपूर ज्यांच्याबद्दल मी सुद्धा पूर्वी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांनी व्हीके सिंगला फोन केला होता
आणि त्यांनी सांगितलं होतं विजिबिलिटी खराब दिख रही है, अभी हम टेक ऑफ नहीं कर सकते. तेव्हा विके सिंगली त्याला सांगितलं होतं की नाही तू टेक ऑफ कर ले, बाकी का बाद में मैं देखता हूँ. आता हे जे मी बोलतोय याचा पुरावा CID हे CDR रिपोर्ट हे विके सिंगचे काढून त्याच्यात काय संभाषण झालं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. खास करून मीडियाच्या मदतीने सुद्धा आम्ही जे काय प्रेझेंटेशन केलं त्याच्यामुळे एक दबाव हा आता VSRवर DGCAवर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. आता कदाचित त्याच्यामुळेच आपल्याला कुठे अडचण होऊ नये म्हणून बळीचा बकरा आपण पायलटला करून मोकळं होऊन जायचं अशी भूमिका कदाचित विके सिंगची तिथं असावी. रोहित पवारांनी आज काही नवीन आरोप केलेत, ते काय आहेत आपण पाहूया. मुद्देसूद पाहतोय आपण. दृश्यमानता कमी असून सुद्धा टेक ऑफ साठी पायलटवर दबाव होता का असा प्रश्न उपस्थित केलाय. त्याचबरोबर आणखीन काही आरोप केलेले आहेत. हा सध्या प्रश्न एक मोठा आहे. पायलटला बळीचा बकरा बनवला जात आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप रोहित पवारांनी आज केलेला आहे. रोहित पवारांचे खळबळजनक आरोप आपण पाहतोय. त्याचबरोबर पायलटवर अपघाताची जबाबदारी ढकलायचे प्रयत्न सुद्धा होत आहेत. हा नेमका आरोप कोणावर आहे हे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर आरोप आहे कारण विके सिंगला मोठा राजकीय नेता वाचवतोय. राजकीय नेत्याचं नाव त्यांनी अजूनही घेतलेलं नाहीये, मात्र एक राजकीय नेता वाचवतोय असा आरोप आहे. त्याचबरोबर विके सिंग सोबत काही जणांचे आर्थिक हितसंबंध आहेत असाही आरोप केलेला आहे. अर्थात कुठलाच आरोप पुष्टी केलेला नाहीये, मात्र हे आरोप आहेत. रोहित सिंगच्या लग्नामध्ये कोण कोण उपस्थित होतं हे जाहीर करा असंही रोहित पवारांनी आज म्हटलेलं आहे. 26 दिवसांनंतर सुद्धा CBIनं तपास का स्वीकारला नाही हा सुद्धा एक प्रश्न रोहित पवारांनी आज उपस्थित केलेला आहे. आज अनेक नवीन आरोप त्यांनी केले आणि त्यातलेच आपण आरोप पाहतोय. विमान अपघातानं पडलं की पाडलं गेलं याचं उत्तर अजून मिळालेलं नाही असा सुद्धा प्रश्न रोहित पवारांनी समोर ठेवलेला आहे. तर 2023 मध्ये एकनाथ शिंदे दावोस जाताना VSR कडनं मोठी चूक झाली होती. शिंदेंनीच काही दिवसांपूर्वी ही घटना सांगितली. त्याच VSRच्या विमानामध्ये दादांचा अपघात किंवा घातपात एवढा योगायोग कसा असाही प्रश्न पुन्हा रोहित पवारांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय. VSRच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं हा माझा साधा सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे. मग विके सिंगचा तपास ज्या दिशेने चालला आहे आम्हाला कुठंतरी वाटतं की विके सिंग आणि VSRला वाचवलं जाते का. कारण विके सिंगला जर धरलं, विके सिंगला जर ताब्यात घेतलं तर विके सिंग काही लोकांची नावं घेईल म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटतं. ज्यांची VSR नावाची कंपनी जी 2023ला एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जात असताना खूप मोठी चूक त्यांच्या तिथं झाली होती. पण मग हीच ती कंपनी, हाच तो विके सिंग, हाच तो रोहित सिंग आणि हीच ती VSR कंपनी ज्याच्या दादांचा त्याच्यामध्ये घातपात नाहीतर घात नाहीतर ॲक्सिडेंट तिथं झालेला एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो.